सुहास, इथून पुढे तुझ्या या घराचा उंबरा मी कधीही चढणार नाही. तसं झालं तर मला फारच आवडेल. मिस्टर सत्यजित मुधोळकर, गुड बाय फॉर एव्हर. मंजिरी आली. मंजिरीचा फोन आला होता. ती येते इकडे. तिला बिल्डिंग सापडत नव्हती म्हणून फोन केला होता. आलीच. मंजिरी, ये ना ये. अरे आय एम सॉरी, मी कॉलेजमध्ये असताना किती वेळेला आले इथे, पण दरवेळी बिल्डिंग विसरते मी. सॉरी काय त्यात. ये ये. अहो तुम्ही इथे काय करताय? असं काय करतेस? अगं ते भेटायला आलेत आम्हाला. तुझं काही म्हणणं आहे का यावर? अरे माझं काय म्हणणं असणार, तुमचं काहीतरी काम होतं ना म्हणून विचारलं मी. अगं हो, ते संपलं असेल का? नाही का, मोकळा वेळ होता म्हणून आले भेटायला आम्हाला. तुझं काय प्रॉब्लेम आहे? सुहास, असं का बोलतोस तू? मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मंजिरी, दे ना पिल्लूला इकडे. हो. अगं किती गोड. हो ग बाबू, कुठे आलोय आपण? प्रिया मावशीच्या घरी आलोय. हो. हे मावशीच्या घरी काय? आत्याच्या घरी. मगाशीच भाऊजी नाही का म्हणाले आमची मुलीकडची बाजू आहे म्हणून. सुहास, काहीतरी काय बोलतोस तू? प्रिया बहिणीसारखी आहे मला. मग हे तिच्या मावशीचंच घर झालं ना? हो की नाही शुभ्रा? कोणाकडे आलो आपण? मावशीकडे आलो. हो. चल ना मंजिरी, आते. हो आले. तुम्ही आज इथे येणार हे सुद्धा मंजिरीला माहित नव्हतंच नाही का? हे बघ सुहास, मंजिरी समोर जर काळजी करू नका. मंजिरी तुमची बायको होण्याआधी माझी बहीण आहे, त्यामुळे तिला त्रास होईल असं मी बोलणारही नाही आणि वागणारही नाही. पण यापुढे आमच्या संसारात तुमचा त्रास नको, एवढं मात्र लक्षात ठेवा. ओके, मग मी येतो. आणि हो, त्या दिवशी तू मला जे सांगितलंस ते मी सत्यजितशी बोललोय. हो, माझं सत्यजित दादांची ह्या विषयावर बोलणं झालं. मग काय म्हणाला? हेच की मी हे घर सोडून जाण्याचा विचार सोडून द्यावा, मी इथेच राहावं. मग तू काय ठरवलंयस? मी इथेच राहणार आहे आणि कुणालाही न घाबरता आपलं आयुष्य जगायचं. विहंग, आयुष्य सगळ्यांनाच दुसरी संधी देत नाही, पण ती मला मिळाली. सत्यजित दादांच्या प्रयत्नाने, तुमच्या प्रयत्नाने, आणि आता या मिळालेल्या संधीचं मला सोनं करायचंय. त्या माणसाला न घाबरता तुमच्या सगळ्यांच्या बरोबरीने उभं राहून त्याचा सामना करायचा. योग्य निर्णय घेतलायस तू. इनफॅक्ट मलाही तेच वाटत होतं. सत्यजितच्या समजावण्यामुळे तू तुझा निर्णय बदललास हे चांगलंच झालंय. मंजुषा, तू आता ह्या क्षणापासून तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर. आणि एक लक्षात ठेव, मी कायम तुझ्यासोबत आहे.
अरे ये बस, मी पानच वाढत होते. तू घे जेवून, मी जरा आलोच. कुठे चाललाय? खरंच सांगू, असं का बोलतोयस? हे बघ सुहास, मी तरी तुझ्याकडनं खऱ्या उत्तराचीच अपेक्षा करते. मग ऐक, मी दारू प्यायला चाललोय. काय? दारू प्यायला? मी दारू पितो हे नव्याने कळल्यासारखं किंवा मी अट्टल बेवडा असल्यासारखं काय ओरडतीस? तुला माहितीये मी कधी कधी दारू पितो, रोज नाही पित. अरे पण अति आनंद झाला की सेलिब्रेशन म्हणून, आणि अति दुःख झालं की सोल्युशन म्हणून दारू पितो. मग आज या दोन्हीपैकी काय आहे? सेलिब्रेट करण्यासारखं काहीच झालेलं नाहीये, नाही का प्रिया? बर, तुला दारू प्यायचीच आहे ना, मग इथे घरी बसून पी. बाहेर कशाला जायचंय? मी कुठे बसून दारू प्यायची हे सुद्धा आता तूच ठरवणार आहेस का? सुहास, तसं म्हणायचं नाहीये मला, पण तू प्रिया, मला या विषयावर वाद नकोयत. माझं डोकं आधीच ताळ्यावर नाहीये, तेव्हा घरी नको दारू प्लीज. सुहास, इतकं चिडायला काय झालंय? तुला नेमका कुठल्या गोष्टीचा राग आलाय ते तरी सांग. तुझं कौतुकच करायला पाहिजे हा प्रश्न तू मलाच विचारतेस म्हणजे? सुहास, प्रिया, मी सांगितलं ना मला या विषयावर वाद नकोयत. तू जेव आणि झोप, माझी वाट बघू नकोस, मी आलोच. सुहास, सुहास. तुझी वाट बघायची इथे गरज तरी कोणाला आहे? तू दारू पी, नाहीतर आणखी काही कर. त्या गोष्टीचं काडीचंही सुख दुःख नाही मान. पण सुहास, खरं तर तू माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट आणखी सोपी करतोयस, हे मात्र मला मान्य करायलाच पाहिजे. तुझ्याशी लग्न करून मी कसा खड्ड्यात पाय घातलाय, तू कसा वाईट नवरा आहेस आणि मला किती छळतोस, हे सगळं मला सत्यजितला एक ना एक दिवस दाखवून द्यायचंच आहे. आणि तुझ्या या अशा वागणुकीने तू माझं काम सोपं केलंयस, मला मदतच केलीयस. आय लव्ह यू फॉर दॅट. Thank you so much, Mr. Suhas. खूप दमली शुभ्रा आज. पहिल्यांदाच एवढा प्रवास केला ना? शुभ्राची आई पण गाडीत बसल्या बसल्या झोपली. मी आपला एकटाच माझं मनोरंजन करत करत आलो पुणे ते कोल्हापूर. अहो काय करणार, एवढा वेळ उन्हात फिरून फिरून दमणार नाही तर काय होणार. मैत्रिणी भेटल्या ना पण सगळ्या. हो भेटल्या. द्या बरं, तुम्हाला सुहासचं वागणं थोडं विचित्र नाही म्हटलं काय? अहो सांगा ना, सुहासचं वागणं तुम्हाला विचित्र नाही म्हटलं का? नाही, आय मीन नेहमी सारखाच होता तो, हसत खेळत. नाही हो, काहीतरी बिनसलंय, गडबड आहे काहीतरी. नेहमीसारखा नाही बोलला तो. तुझं काहीतरीच मंजिरी. काय काय गडबड आहे? कारण त्या दिवशी मी प्रियाला फोन केला होता ना, तर फोनवर खूप रडत होती ती. होमसिक झाली असेल, आठवण येत असेल तिला इथली, तिच्या आईची. म्हणजे असेल तसं कदाचित. सोड ना हा विषय. टॉवेल दे. हो. वंच, सासूबाई पुन्हा काही दिवसांसाठी आश्रमात जाऊन यायचं म्हणताय.
आई पुन्हा आश्रमात जाणार आहे? अगं पण मला काय बोलली नाही. आज उद्या बोलतील हो. म्हणजे या 2-4 दिवसात जाणार आहे? नाही 2-4 दिवसात नाही, पितृपक्ष संपला म्हणजे जातील हे असं त्या म्हणत होते. मग लई येळे. आईचा निर्णय कधी बदलल कधी नाही काहीच सांगता येत नाही. तू टेन्शन घेऊ नकस. आई आई मला एक विचारायचं होतं. काय ग, बोल ना. ऍक्च्युली लग्न झाल्यानंतर प्रिया आणि सुहासला एकत्र असं आपण आपल्या घरी बोलवलंच नाही ना, तर त्यांना उद्या जेवायला बोलवूया का आपण? कसं आहे, म्हणजे चालेल ना? हो हो, कल्पना चांगली आहे नाही का म्हणतं? लई बेस्ट आहे बघ. मी काय म्हणते की तू आताच प्रियाला आणि सुहासरावांना फोन करून विचारून घे. उद्या जर त्यांचा काही कार्यक्रम नसेल तर त्यांना बोलवून घे. बरं चालेल, मी फोन करते त्यांना. चालेल. मंजिरी, हा सत्या गेला का ग ऑफिसला? हो. आई काय झालं? काही काम आहे का तुमचं? नाही नाही, अगदी सहज विचारलं मी. सोनिया, बघायला पाहिजे ना त्याच्याकडे, अभ्यास करतोय का खेळतोय ते. आलेच मी. म्हणजे प्रियाला आणि सुहासरावांना जेवायला बोलवायची आयडिया तुझी लई भारी आहे बघ. माझ्या अभिमानात आलं होतं ग, पण मी कोणाकडे बोलले नाही. पण तू हे वहिनी समोर बोललीस ना, हे लई बरं केलंस बघ. ऍक्च्युली आता तुम्हाला सांगायला हरकत नाही, आत्या यामागे ना माझा जरा वेगळाच हेतू आहे. येगा आहे तू म्हणजे कंचा आहे तू? आत्या, गेले काही दिवस ना प्रिया मला खूप टेन्शन मध्ये वाटते. आता आपल्याकडे गणपतीला आली होती तेव्हाही मला खुश नाही वाटली. मी तिच्या घरी गेले तेव्हाही मला तेच जाणवलं. म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नसेलही कदाचित, पण आपण विचारून घ्यायला काय हरकत आहे. उद्या आली की मी बोलणार आहे तिच्याशी. अगं पण प्रिया विसर्जनाला आलती तेव्हा लई खुश होती. नाही म्हणजे सुहासरावांचं तिचं लई चांगलं चाललं असेल असंच वाटत होतं मला. तसं असेल तर तुमच्या तोंडात साखर पडो. तुम्ही म्हणताय ना तसंच हो. बरं, मी प्रियाला फोन करून आले. चालेल. आलेच. हा पेनड्राईव्ह गौरांग भाऊजींचा नाही, कोणीतरी कुरिअर केलाय मला. हॅलो. मंजिरी, ते जे कुरिअर आलं होतं पेनड्राईव्हचं, ते कुठल्या कुरिअर कंपनीकडून आलं होतं काही आठवतंय का? म्हणजे नेमकं कुरिअरच होतं ना की? अहो, मला ते पार्सल प्रियाने आणून दिलं होतं. आता कुठल्या कंपनीचं आहे ते प्रियालाच माहिती असेल, कारण रिसिव्ड म्हणून तिनेच सही केली होती ना. ओके. अहो, मी काय म्हणते, तुम्हीच मला म्हणाला होतात ना त्या पेनड्राईव्ह मध्ये इतकं महत्वाचं काहीच नाहीये, मग कशाला उगाच तुम्ही? अगं नाही, म्हणजे अशी आपली मस्करी कोणी केली आपल्याला कळलं पाहिजे ना. अहो प्लीज, जाऊ द्या ना आता तो विषय. मंजिरी, तू नको आहेत लक्ष घालू. चल बाय, नंतर करतो. बाय. हा बोल सत्यजित. जरा एक विचारायचं होतं. ते जे कुरिअर आलं होतं पेनड्राईव्हचं,
ते तू रिसीव्ह केलं होतंस. ते कुठल्या कंपनीकडून आलं होतं, कोणी पाठवलं होतं, काही आठवतंय का? अ, अ, हो, ते कुरिअर मीच रिसीव्ह केलं होतं. पण काय झालं ना, लग्नाच्या गडबडीत ते कुठच्या कंपनीचं आहे ते मी पाहिलं नाही. सॉरी. ठीक आहे, ओके. सत्यजित, आणखी एक. हं. मला मंजिरीचा फोन आला होता. तिने उद्या जेवायला बोलवलंय आम्हाला दोघांना. बघा, म्हणजे तुझ्या नवऱ्याला जर चालणार असेल तर या. माझ्या घराची दारं काही उडीच आहेत तुमच्यासाठी नेहमी. ओके, बाय. बाय. काय रे, कामात आहेस का? हो, पण तू बोल ना, काय काम होतं? नाही, काही नाही. एक सांगायचं होतं. बोल बोल. मंजिरीचा फोन आला होता. तिने आपल्याला इन्व्हाइट केलंय जेवायला त्यांच्या घरी. सुहास, हे बघ, जे काही झालं त्यानंतर तुला जर चालणार असेल तरच आपण तिथे जाऊया. माझं काहीही म्हणणं नाही. मंजिरीने एवढं बोलवलंय तर जायलाच हवं. आणि शेवटी माहेर आहे तुझं. जाऊया. मला माहितीये तुम्ही मनापासून बोलत नाहीयेस. मी खरंच सांगते, जर तुझी इच्छा असेल तरच आपण जाऊया, नाहीतर आपण नाही गेलो तरी माझी काही हरकत नाही. फक्त मंजिरीचा फोन आला होता हे मला तुझ्या कानावर घालायचं होतं, इतकंच. तुझं चालू दे, मी आले. प्रिया, प्रिया, मी काल तुझ्याशी खूप रूडली वागलो म्हणून असं म्हणतेस ना. आय एम सॉरी. मला माहितीये मी तुझ्याशी असं रूडली वागायला नको होतं, पण काय करू, तो माणूस दिसला ना की माझं डोकं फिरतं. मला काही सुचतच नाही खरंच. हे पण तुझं बरोबर आहे. तिकडे शालिनी मावशी आहे, मंजिरी आहे. आपण त्यांच्या मनाचा सुद्धा विचार केला पाहिजे. त्या एका माणसासाठी आपण त्यांना नाही दूर करू शकत. म्हणजे आपण खरंच? हो, उद्या आपण मुधोळकरांकडे जातोय. थँक्यू सो मच. जरा अशी बायको कधी मिठीत आली ना की कोण ना कोणतरी टपकतच त्रास द्यायला. घे पटकन. की जाऊ दे. ए, अरे महत्वाचं असेल घे. हॅलो. राईट सर. येस. थँक यू व्हेरी मच सर. नो प्रॉब्लेम. Absolutely no problem. No, I'll call you back and I'll inform you about it. Sure, sir. Thanks. कोणाचा फोन होता? काय झालं? मला त्या दिल्लीच्या कंपनीमधनं नोकरी मिळालेली आहे. Yes. हार्टियस्ट कॉंग्रॅट्स. Thanks. अरे पण आधी तुला एकदा दिल्लीला मीटिंग साठी जावं लागणार होतं ना, त्याचं काय झालं? मॅडम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे सुद्धा प्रकार असतात आता. हो. नाही, पण आता काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करण्यासाठी मला दिल्लीला जावं तर लागणारच आहे अर्जंटली. बघू. अर्जंटली म्हणजे कधी निघायचं तुला? कदाचित
परवाच्या सकाळच्या फ्लाईटने जाईन दिल्लीला. परवा म्हणजे उद्याचा प्लॅन? तो आहे तसाच आहे. प्रिया, अगं माझं चिंचवडला काम आहे, तिथे मी जाईन, तू कोल्हापूरला जा. आय विल जॉईन यू. चालेल. चालेल. खुश.